मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय द्रोणागिरी भूषण बोरखार गावातील नाट्य कलाकार, उत्तम दर्जाचे निवेदक आणि त्याचबरोबर एक सुप्रसिद्ध असे समालोचक जीवन डाके सर यांचा आवाज पुढचा असेल. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. देवसर बोले आपण मॅच कडे करूया. तर या दोन्ही टीमचा आपण विचार केलात तर दोन्ही संघांसाठी मॅच महत्त्वाची आहे. एका बाजूला श्रीश ऑडिओ अँड साक्षी व्हिडिओ अदिजी पंडित आणि आमचे दुसरे संघमालक असतील. खऱ्या अर्थाने परम मित्र, समालोचक, निवेदक आणि ज्यांच्याशिवाय उरणमधील पूर्व विभागामध्ये हात लागल्याशिवाय ते रक्तदान शिबिर पुढे सरकत नाही असे सुनीलजी वर्तक. त्यांच्या अगेन्स्ट मात्र टीम्स आहे अक्षय स्मृती विंधणे. एका बाजूला निहाल नाईक, दुसऱ्या बाजूला आकाश पाटील. म्हणजे ग्रामपंचायत विंधणीमधील हे दोन गावातील दोन्ही संगणक आहेत. मॅच तेवढीच महत्वाची आहे. आता मात्र खरं तर श्रीश ऑडिओ साक्षी व्हिडिओ या संघाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. मगाच्या मॅच मध्ये 78 धावा चेस करायच्या होते. एक सुद्धा फलंदाज बाद करता आला नाही या संघाला. परंतु आता सामना कमबॅक करायचा असेल तर मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं अगदी मनापासून वेलकम, पंचांचा वेलकम. आणि खरं तर माळी सरांची ही रेलचेल पाहायला मिळतोय. अतिशय मेहनत या स्पर्धेसाठी ज्यांची पाहायला मिळतो, प्रत्येकाचा आदर तिथे सन्मान केला जातोय. असे या सामन्याचे मुख्य आयोजक बाई सुशांतजी टांडेल आणि वैभवजी कडू आणि संपूर्ण आयोजक ओले आपण मॅच कडे. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. एका बाजूला असेल आकाश पाटील, दुसऱ्या बाजूला बंटी पाटील. तर सलामी गोलंदाज. मॅच महत्वाची आहे. 5 ओव्हरची मॅच. सायंकाळच्या प्रदोषकाळात ही मॅच आहे. बरोबर 3:30 ग्रीन सिग्नल येणार आणि होणार सामन्याला सुरुवात. आज समालोचक संयमजी, त्याच्या समोर देवसर असतील. पुन्हा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. पहिला चेंडू यावेळी सुंदर बॅकपॉकला जातोय अक्रॉस द लाईन. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे आणि पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाज बाद होतोय सलामी वीर दगावट मध्ये. आज आकाश पाटीलची बॅटिंग फलंदाजी ही महत्वाची होती या सिच्युएशनच्या माध्यमातून. वेलकम माळी सर, आमच्या समोर जोडले जातील खऱ्या अर्थाने. त्यानंतर मात्र नवीन फलंदाज पाहायला मिळतोय निलेश पाटील. एका बाजूला दोन्ही संघ माझ्या ग्रामपंचायत विंधणीमधील असतील. दोघांची केली एकमेकांना माहीत असेल. परंतु आज ही मॅच मात्र महत्वाची आहे. पराक्रमामध्ये पराकाष्ठा करावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल या श्रीश ऑडिओ संघाला आणि साक्षी व्हिडिओ संघाला. कारण मगाशी आपण जी मॅच बघितलीत, कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतोय. ज्या संघाने काही विश्वास टाकला, पहिल्या चेंडू एक फलंदाज बाद झाला, दगावटमध्ये पाहायला मिळाला. आता मात्र 3ऱ्या क्रमांकावर येतोय निलेश पाटील, हा 1 डाऊनचा बॅट्समन. अर्थातच कमी चेंडू आणि जास्त धावा काढणारा. दोघांची चर्चा. सलामी वीर आहे. एका बाजूला होता आकाश पाटील, दुसऱ्या बाजूला बंटी पाटील. आणि आता मात्र नवीन फलंदाज आहे तो म्हणजेच निलेश पाटील. गोलंदाज परेश पाटील. एकदा बार बरोबर रडप असेल. समोर मात्र आहे उजवा त्याचा फलंदाज. प्रेक्षकांचं स्टँड कचा आपण पाहतोय. संपूर्ण दिवसभर प्रेक्षक लाईव्ह असेल किंवा इथे असेल या सामन्याचा आनंद घेताना त्या प्रेक्षक वर्गाचं मनापासून वेलकम केलं जाईल. यावेळी मात्र सुंदर फुटवर्क, टायमिंग बेमिसाल, लॉंग वर क्षेत्र क्लिअर केलं. पहिल्या स्टप्पा मात्र फील्ड केलाय. सुंदर चेंडू कलेक्ट केला गेला आहे. 2 धावा मिळतील या चेंडूवर आणि या 2 धावेनी मात्र धावसंख्या पाहायला मिळतोय. बरोबर 2 चेंडूंच्या फेकीनंतर मात्र धावसंख्या पाहतो आपण 2. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. प्रथम क्लिअरिटी आमचे कॅमेरामॅन संदेश सर आणि संपूर्ण टीम. त्यानंतर मॅचची रंजकता ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय डीजे मॅडी. थँक्यू. यावेळी पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता आउट ऑफ स्टंप. पंचांचा त्या अवांतर धावेचा इशारा. स्पर्धेमध्ये न बसणारा हा खराब चेंडू आहे. या अवांतर धावेने 1 धाव मिळणार आणि एका धावेने मात्र संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय 3. 1 बाद 3. या मॅच मधून प्रस्थान करतात ज्याच्या माध्यमातून स्पर्धेने बाईक दिली गेली प्रवीणजी काशीसर आणि संपूर्ण टीम.
देखील पुलटा चेंडू होता, डोक्याची घंटा होईल का? बरोबर गलीमध्ये आपण पाहतोय यावेळी मात्र पंचांचा येतोय, नो बॉलचा मात्र इशारा येतो यावेळीस. यस, आमचे माळी सर या ठिकाणी स्क्रीनवर बघतील, पाहतील कशा प्रकारे चेंडू होता, काय निर्णय असेल या चेंडूवर. मात्र 3 धावा आल्यात, 1 विकेट बाद झाला आहे. मॅच आपण पाहतोय श्रीषा ऑडिओ आणि व्हिडिओ, दुसऱ्या बाजूला अक्षय स्मृती विंधने ही मॅच आपण एन्जॉय करतोय. आज अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळतो, त्यांचा आदर तेथे सन्मान. यस, फेअर डिलिव्हरी या ठिकाणी पंचांचा सिग्नल आहे, निर्णय आहे. चला, हा यावेळी मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय ती मात्र या टीमची. हा, आमचा मैदानचा जो मित्रांनो पट्टा आहे ना, प्लीज त्याच्या पाठीमागे व्हा तुम्ही प्लीज, कारण तुमच्याशिवाय स्पर्धाला किंमत शून्य आहे. तुम्ही आमचे मायबाप आहात, तरी आपणास हात जोडून विनंती आहे, जो ग्रीन पट्टा आहे त्याच्या पाठीमागे आता मध्ये सावली आली आहे, तरी प्लीज आपण ज्या ठिकाणी बरोबर लॉंगांच्या दिशेनं आपण उभे आहात, तर प्लीज आपण पाठीमागे व्हा. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण सहकार्य करायचं आहे. चला, पेट्रोल पंप आहे त्या समोर पहा, प्रेक्षक वर्ग तिथं उभा आहे. जर चेंडू तुमच्यापर्यंत आला आणि क्षेत्ररक्षकाला अडवण्यात अडथळा झाला तर मित्रांनो थोडासा गडबड होईल, सो थोडंसं कॉपरेट करा आपण विनंती करतोय. आयोजकांच्या वतीनं आपणास या ठिकाणी सूचना करतोय. धन्यवाद. यावेळी चेंडू डिफेन्स मध्ये ऑफ साईडला फिली डॉपला खेळण्याचा प्रयत्न होता, ही मात्र चोरटी धाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. या एका धावेने संघ पोहोचतोय 2-4 या धावसंख्येवर. आता मात्र अक्षय स्मृती संघाला थोडीशी पार्टनरशिप करावी लागेल, थोडं सेट व्हावं लागेल, आणि सेट झाल्यानंतर मात्र आपले स्ट्रोक बॅटच्या माध्यमातून पाहायला नक्कीच मिळतील, कारण समोर देखील तेवढा तगडा संघ आहे. निहाल नाईकचा संघ आहे, तर एका बाजूला आकाश पाटीलचा मात्र संघ आहे. गोलंदाज परेश पाटील यावेळी जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, विकेट किपरने मात्र चूक केली नाही, सुंदर झेल टिपला गेला, फलंदाज मात्र बाद डागावतोने पाहायला मिळतोय. वाघानं झेल टिपला गेला. काय डीजे मास्टर म्याडीचं मात्र लक्ष आहे. नवघरच्या मॅचेस मध्ये मी एका ट्रकचा उल्लेख केला होता, तर ट्रकचा आवाज काढला आपल्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. ही खरं तर ओळख आहे डीजे म्याडीची. खरं त्याने ऐन तारुण्यात ज्यांच्यावर सर्व प्रेक्षक फिदा होता, ज्यांच्या गाण्यांवर जी आहे सिच्युएशन, त्या सिच्युएशनला मात्र गाणी आपल्याला आपल्यामध्ये पोहोचवले जातोय. रंगत कशा प्रकारे येईल बघ, खरादने पंच असतील, स्पर्धा असेल, आयोजन असेल, त्याच्यानंतर सुंदर निर्णय दिला जातो, क्लिअरिटी असेल, लाईव्ह स्पर्धा असेल, आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. अप्रतिम स्पर्धा. जरी चौथे पर्व असलं तरी आजचा 5वा दिवस आहे, आणि आज प्रत्येक सामना माळीसाहेब शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. थोडी चर्चा कमी करायचं, सहकार्य करायचं आहे, वेल दौडायचं नाही. आपल्याकडे जे वेल दिला असेल तर वेलीमध्ये आपले 5 षटक मात्र पूर्ण करायचं आहे. काही थोडीशी सुरुवात खराब झाली अक्षय स्मृती विंधने संघाची. मात्र आता मात्र 3 फलंदाज बाद झाले, धावसंख्या आहे 4. यावेळेस डिफेन्स मध्ये ऑन साइडला टॅप केला, एक सिंगल मिळणार. थेंब थेंब तले साचे. 1-1, 2-2 धावसंख्या काढून धावसंख्या बनवणं देखील गरजेचं आहे, कारण 5 ओव्हरची मॅच असेल तर कमीत कमी 50 धावसंख्या बनवाव्या लागतील, कारण समोर देखील तेवढा तगडा संघ आहे. ज्या संघाने काही मगाशी उल्लेख केला का, आता मात्र गोवटने या श्रीषा ऑडिओ साक्षी व्हिडिओलाच या टीमला चांगली गोलंदाजी करावी लागेल, आणि मात्र पहिल्या चेंडूवर विकेट मिळवला गेला. एकंदरीत 6 चेंडू फेकले गेले आणि 6 मध्ये आल्या तब्बल 3 बाद धावसंख्या पाहायला मिळतोय, ते म्हणजेच 5. चेंज ऑफ पेस येणार मात्र नवीन गोलंदाज. 5 ओव्हरची मॅच आपण एन्जॉय करतोय. दोन्ही टीम्सला अगदी मनापासून शुभेच्छा. जर या टीम्स मध्ये, या UPL मध्ये आपल्याला बाकी राहायचं असेल, दुसऱ्या संघासमोर खेळायचं असेल, तर मॅच जिंकणं हे देखील गरजेचं आहे. चेंज ऑफ पेस येणार नवीन गोलंदाज कुणाल पाटील.
निहाल नाईकने कोणालाकडे चेंडू सपवला गेला. समोर आहे एका बाजूला खेळतोय क्षितिज, तर दुसऱ्या बाजूला मात्र आहे तो म्हणजेच रोहित ठाकूर क्षितिज म्हात्रे अशी जोडी. दोन्ही फलंदाजाने एक एकचा चेंडूचा सामना केला आणि सिंगलवर खेळत मात्र आहे आणि टीमचा स्कोर आहे 3 बाद 5 धावसंख्या. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. यावेळी गोलंदाज यावेळी ऑन साइडला खेळून काढला, टॅप केल्या चेंडूला ग्राउंड शॉटला फिल्डर तैनात आहे. मात्र एकच सिंगल मिळणार आणि एका सिंगलने संघाची धावसंख्या 3 बाद 6. 3 बाद 6. 7 चेंडूंची फेकी. धावसंख्या झपकन वर काढायची असेल तर मात्र चांगले स्ट्रोक खेळावे लागतील. जेवढे शॉर्ट पीस ओल्ड पीस जर खराब चेंडू मिळतील त्या चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवावे लागेल. यावेळी शपथ झाला होता मात्र लेग स्टंपला चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. फिल्डर आहे, नक्कीच एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, धोक्याची घंटा झाली असती परंतु एकच सिंगल मिळणार. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. या एकाच सिंगलने धावसंख्या पाहायला मिळतोय हलत डुलत ती म्हणजेच 3 बाद 7. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. आतापर्यंत 8 चेंडू फेकले, 8 मध्ये आल्या 7 धावा. यावेळेस बॅटवर बॉल बरोबर चेंडूला मात्र थोडासा हलकाचा कलेक्ट केला. चेंडू घेणार सीमारेषेचा भेद आणि या इनिंग्स मधील हा येतो मात्र पहिला चौकार. धावांमध्ये धावसंख्या 11 पाहायला मिळतो. थोडासा 1 दशकाने 1 धावसंख्येला आकार. 5 ओव्हरची मॅच 30 चेंडू फेकावी लागतील, कमीत कमी 50 धावसंख्या मारावी लागतील. पुन्हा एकदा कुणाल पाटील राव द विकेट्स. यावेळी मात्र बॅटवर फुलटॉस चेंडू, सुंदर फुटवर्क, टायमिंग बेमिसाल चेंडू फेकून दिले मात्र मिड विकेटच्या दिशेनं. पंचांच्या पुण्यात उंच खणखणीत षटकार. खरं तर दुहेरी अर्थामध्ये अनेक गीते ऐकायला मिळाली गेली आणि टायमिंग सिच्युएशन काय असतं तो डीजे आपल्याला बॅडे सांगतोय. या 6 धावांनी संघाची धावसंख्येला थोडासा आकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 दशक आणि 7 17 अशी धावसंख्या. बरोबर 6 आणि 4 10 चेंडू फेकले, 10 चेंडू मध्ये आल्या तब्बल 17 धावा. कुणाल पाटील यावेळी बघितला चेंडू पकडून क्रीज आउट ऑफ स्टंपच्या दिशेने थोडा स्विंग होईल असं वाटलं होता. पॉईंटच्या दिशेनं कट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न केला नाही. हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या षटकातील हा अंतिम चेंडू मात्र फेकला जाईल. कुणाल पाटीलच्या कोट्यातील हा दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. यावेळी मात्र डिफेन्स मध्ये सेकंड गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र एक सिंगल मिळणार आणि एका सिंगलने संघाची धावसंख्या 3 बाद 18. म्हणजे आतापर्यंत 12 चेंडू फेकले गेले. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळतो ती म्हणजे स्कोअर बोर्डवर 3 बाद 18. धावसंख्येला आकार, चांगले स्ट्रोक ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि दाखवावी लागतील. तर थोडीशी शॉर्ट मीटिंग चर्चा केली जातो कारण तिसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रित करावं ही मात्र चर्चा असेल. निहाल नाईक आणि त्यांचे सर्व शिलेदार. दुसऱ्या बाजूला 2 फलंदाजी चर्चा आहे. कशा प्रकारे धावसंख्या उभारायची आहे, काय रणनीती आखरावी लागेल, गेम प्लॅनिंग करावं लागेल. मात्र अक्षय स्मृती या टीमसाठी येदार नवीन गोलंदाज. तर दुसऱ्या बाजूला आमच्या पाहुण्याचा बारीवरचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज येणारा प्रत्येक पाहुणं देवासारखं असेल, त्या पाहुण्यांचा आदर ते सरवार केला जातोय. एका बाजूला सुंदर जे चषक आपण पाहतो या ठिकाणी अप्रतिम चषकांची आरास, तर दुसऱ्या बाजूला जे राजांचे सुंदर जिरे टोप आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर प्रतिकृती पाहायला मिळतोय. प्रत्येकाच्या हृदयात राजा शिवछत्रपती शिवाजी राजे असतात आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या मुले मंदिरात देव दिसला, ज्यांच्या मुली माझ्या सौभाग्यवतींचं अखंड मलवड पाहायला मिळालं, त्या जाणत्या राजाला मानाचा बोजरा केला जाईल की राजे आपण या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले नसते तर महाराष्ट्रच काय पण हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. त्या जाणत्या राजाला मानाचा बोजरा. वळूया आपण मॅचकडे. येणार नवीन गोलंदाज निशांत वर्तक. गोवटणे गावचा हा सितारा आहे. निशांत वर्तकचा पहिला चेंडू समोर आहे. उजवताचा फलंदाज
यावेळी ताकदीचा वापर, लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलं, फिल्डर आहे परंतु एकच धाव मिळणार आणि एका धावेने मात्र संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय 3-19. 13 चेंडू फेकले, 13 मध्ये आले तब्बल 19 धावा. आणखी 2 षटक आणि काही चेंडूची फेकी बाकी असेल. 5 ओव्हरची मॅच. यावेळी शपथ झाला होता, सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाणार, घेणं सीमारेषेचा वेध आणि मात्र पंचांचा येतो इशारा. 4 धावांसाठी मात्र मिळतील हा चौकार. आराध्य दैवत साक्षात कारल्याची एकविरा, तो चैत्र महिन्यात सप्तमीचा दिवस कोण विसरणार. दुसऱ्या बाजूला निशांत वार्ताक, यावेळी मात्र पूल केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेल होणार का. मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. जीवनदान मिळतो या फलंदाजाला. स्वतःवर नाखुश, प्रयत्न मात्र सुंदर केला होता परंतु चेंडू हातातून डिसरला गेला आणि जीवनदार बिलाला गेलं. क्षितिज खेळतोय 7 चेंडू फेस करीत 14 धावसंख्येवर. रोहित ठाकूर खेळतोय 4 चेंडू फेस करीत वैयक्तिक 8 या धावसंख्येवर. तर संघाला नेऊन ठेवलं बरोबर 25 या धावसंख्येवर. धावसंख्या 25. आता मात्र ताकदीचा वापर केला गेला. पॉझिटिव्ह क्रिकेट आपण पाहतोय. यावेळी देखील सुंदर मिळतोय चौकार. या 4 धावांनी मात्र संघाची धावसंख्या 25 आणि 4 29. शपल झाला आणि मात्र बरोबर चौकार बिलाला. 4 धावा आल्या. धावसंख्या 29 पाहायला मिळतोय. आता मात्र चांगले सेट झाले दोन्ही फलंदाज. नजर बसली चेंडूवर आणि त्यांच्या बॅटमधून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला क्षितिज तर दुसऱ्या बाजूला मात्र रोहित. क्षितिज मात्र रोहित ठाकूर अशी जोडी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळतो या मॅच मधून. तिसरे षटक प्रगती पथावर आहे. आणखी 2 षटकांचा खेळ मात्र शिल्लक आहे. शांत वर्तक यावेळी मात्र झेलखाली फिल्डर आहे. सुंदर प्रयत्न केला जाईल आणि यावेळी मात्र मी झेल सोडणार नाही. झेल टिपला गेला. हा होणार 4था फलंदाज बाद गावात मध्ये. सहा चेंडू फेस केल्याने 6 चेंडू मध्ये 12 धावा बनवल्या गेल्या. चांगली साथ दिली खऱ्या अर्थानं क्षितिजला. सुंदर पार्टनरशिप पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र हैदराबादी नवीन फलंदाज पाहायला मिळतोय सुजल नवाले. अतिशय यंग टॅलेंटेड एक चांगला खेळाडू आहे. काही दिवसांपूर्वीच VPL त्यांच्या माध्यमातून सुंदर स्पर्धा पाहायला मिळाली गेली आणि त्या स्पर्धेचा हिरो ठरला गेला. श्रीधर प्रल्हादजी पाटील उर्फ बबलू भाऊ यांच्या शुभेच्छा येतात विंदने टीमसाठी. गणावधी सिरीजचा बालकरी ठरला गेला त्या VPL मध्ये. त्यातीलच हा खेळाडू मात्र आहे. विंदनेचा हा खेळाडू आहे. नवीन फलंदाज सुजल नवाले तर दुसऱ्या बाजूला मात्र क्षितिज म्हात्रे खेळतो वैयक्तिक 14 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा निशांत वर्तक झोताचा गोलंदाज. यावेळेस आडव्या बॅटने केल्यानंतर चाबूकच्या शॉटने मारण्याचा फटका होता आडव्या बॅट परंतु बॅट आणि चेंडू यांचा स्पर्श नाही. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 आहे. मैदानामध्ये जलपान जाईल. आयोजकांना जर जायचं असेल मार्गदर्शन करण्यासाठी आपण जाऊ शकता. हा निर्णय असेल आयोजकांचा. तत्पूर्वी आतापर्यंत 18 चेंडू फेकले गेले. 18 मध्ये आले 29 धावा. 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. तर आवाजात बदल होईल तो आवाज असणार आहे. सकाळपासून जो आवाज आपण ऐकला देवडाके सगळ्या विनंती असेल प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे आणि मायक्रोफोनचा ताबा आपण या ठिकाणी आम्ही आपल्या सुपूर्द करीत आहे आणि इथून मी रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.
जीवनजी डाकी साहेबांचा आपण सन्मान करू, ज्यांनी या स्पर्धेमध्ये समालोचन केलं. मी सुशांत तांडेल साहेबांना विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण जीवनजी डाकी सरांचा सन्मान करायचा आहे. उरण तालुक्यातील एक नामांकित समालोचक सुनीलजी वर्तक सर उत्तम फोटोग्राफर आहेत आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आज ते संघाचे संघ मालक देखील पाहायला मिळत आहेत. इथे सन्मान धन्यवाद. आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात आणि समालोचन आपलं ऐकायला मिळालं प्रेक्षकांना, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आणि त्याच्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. देव डाकी सर बोरखार, उरण तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय रविशेठ साहेबांचं शुभ आगमन मंचाकडे होताना पाहायला मिळतंय. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करेल. अगदी पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टीचे दमदार आमदार 190 विधानसभा मतदारसंघाचे महेश शेठ बालदी साहेब यांच्या कार्यामध्ये कार्यरत असणारे एक डॅसिंग व्यक्तिमत्व रविशेठ साहेबांचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. रविशेठ भोईर साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. उरण प्रीमियर लीग पर्व 4. धन्यवाद. परेश पाटील वर पहिल्या चेंडूवर अटॅक केला जातोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. चेंडू अडवला जाईल. अवघी सिंगल पाहायला मिळते. धावसंख्येत भर. एकेरी धावसंख्या या ठिकाणी पुरे सडकेल. 30 धावसंख्या सिंगल पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये क्षितिज म्हात्रे 8 मध्ये 15 धावसंख्येवर नॉट आउट आहेत. आणि सुजल नवाले या ठिकाणी आपण पाहतोय खेळाडू, यंगस्टर खेळाडू सध्या ऑन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. 3.1 षटकांचा खेळ संपलाय. मोठ्या फटक्याची अपेक्षा लावली जाते. हो, फुलरलेनचा बॉल, वेगवान चेंडू, द्रुतगतीचा बॉल, पहिली धाव वेगानं, एका धावाने समाधान मानावं लागेल. जबाबदारी घेतली खऱ्या अर्थानं क्षितिज मात्र या खेळाडूने. आणि ही चांगली गोष्ट आहे. ज्यावेळी एखादा सेट खेळाडू जबाबदारी घेतो त्यावेळी खऱ्या अर्थानं त्याच्यावरचं असलेलं दडपण आणखीन कमी होतं आणि आत्मविश्वास हा मात्र द्विगुणा होत असतो. हे पाहायला मिळते आपल्याला. आपण पाहता स्पर्धा उरण प्रीमियर लीग 2025 आणि या दरम्यानच्या काळामध्ये आपण अतिथी मान्यवर सुद्धा पाहतोय, ज्यांचा नावाचा डंका नक्कीच चर्चा चालू राहीलच. ओ, लॉफ केला बॉलला. ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. डीप मिड विकेटचा खेळाडू गेम मध्ये येतो. फंबल झालेत. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलेत. गोलंदाज नाराज असेल. सॉफ्ट हँड मध्ये पकडण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सगळे अप्रिशिएट करतात. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पाहतो 12 प्रतिनिधी सुद्धा उपस्थित आहेत. एक अष्टपैलू खेळाडू भूम गावाचा अमर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सध्या 12th मॅनची भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय. ताकदीचा किती संघ आहे याची कल्पना करू शकता आपण. पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज होतोय. ओव्हर द विकेट्स. ओ, यावेळी मात्र फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली येणार, टिपला जातो झेल आणि खेळाडू होणार झेलबाद. डीजे मॅडी ऑपरेटिंग करत होते आणि आता मात्र कुणाल या ठिकाणी आपण पाहतोय ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये. नवीन खेळाडू मैदानामध्ये इन ऍट आपण पाहतोय 7. आणखीन एक चांगला खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख राकेश पुंडेकर, चिरनेर गावातील हा उगवता सितारा आपण पाहतोय. एक आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख नेहमीच ज्या वेळी मैदानामध्ये असतो ना मित्र, त्यावेळी या खेळाडूचा स्ट्राईक रेट नेहमी हाय असतो. ही ओळख खऱ्या अर्थानं त्यानं निर्माण केलेली आहे क्रिकेटच्या या पटलावर. परंतु आज कोणता खेळ त्याच्या बॅट मधून पाहायला मिळेल. स्लॉट मधला बॉल मिस केलाय. नाराज आहे स्वतःवर. शॉर्ट फॉर्मॅट आहे, इथे तुम्हाला सेट व्हायला मिळणार नाही. जे आहे ना ते मात्र करावं लागेल तुम्हाला. कमी चेंडू जास्त धावसंख्या हे गणित मात्र तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये करावं लागतं आणि ते मात्र आता करून दाखवावं लागेल. परेश पाटील काय षटक हाताळलंय, काय स्पेल हाताळलंय. 4 विकेट्स घेतल्यात अवघ्या 9 धावसंख्या देऊन. आउटसाइड एज, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. 2 षटकं हाताळलीत या पठ्ठ्यानं. धावसंख्या खर्च केल्यात अवघ्या 10. विकेट्स घेतल्यात 4. नक्कीच टाळ्या व्हायला हरकत नाही. गोलंदाजी आवडली असेल चौफेर बाजूने विनंती करतोय सर्व प्रेक्षकांना टाळ्यांचा प्रतिसाद देणं गरजेचं आहे. काय स्पेल हाताळलंय, नाव आहे गोलंदाज परेश पाटील आणि काम केलंय. 4 विकेट्स घेतल्यात.
धावा खर्च केलात अवघ्या 10. 4 षटकांचा खेळ संपला जातोय. धावपटलावर धावसंख्या अक्षय स्मृती मोरवाई विंधण्याची. नाजूक परिस्थितीमध्ये निम्मा संघ गारद झालाय. कंबरड मोडले असं म्हणता येईल संघाचं या एका गोलंदाजानं परेश पाटीलनं. आणि आता नाजूक परिस्थितीमध्ये विंधणे संघ इथून मात्र उभारी घ्यायला लागेल. 34 धावसंख्या 5 गड्यांचा मोबदल्यात. मी भिडा किती मला लाडा किती द्यायचा जेवढा. असं त्यांचा आवाज सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. शेवटचं ओव्हर, फायनल ओव्हर द फर्स्ट इनिंग. शेवटचं षटक प्रगतीपथावर. समोर टाकलाय बॉल. ताकदीचा प्रचंड वापर केला होता परंतु बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाही. तेच दाखवलं पुन्हा एकदा ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतो. नाराज आहेत, हताश आहेत, परंतु इथून हताश होऊन चालणार नाही. कारण आपण पाहतो मित्रांनो, वेळ कठीण काळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतो. त्या कठीण काळातून उभारी ही तुम्हालाच घ्यावी लागते आणि ती उभारी आता मात्र हा खेळाडू घेणार का? समोर टाकला होता बॉल. पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक आहे. 2 इज द कॉल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. लॉंग ऑफचा खेळाडू गेम मध्ये येतोय. धावत सुटला होता खेळाडू आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली कारण ही धावच नव्हती. दुसऱ्या धावेचा कॉल केला होता परंतु आत्महत्येच्या स्वरूपामध्ये खेळाडू होणार बाद. विराजमान झाल्यात विनंती करतोय कृपया आपण काही चेंडूंचा खेळ पाहायचा आहे. तदनंतर आपला सुद्धा आदरपूर्वक सन्मान केला जातोय. सन्मान केला जातोय या ठिकाणी. खऱ्या अर्थानं एकच ध्यास उरणकरांचा विकास हे ब्रीदवाक्य पणाला लावून खऱ्या अर्थानं ज्याने अगदी पायाला भिंगरी लावून संबंध आपण पाहतोय. उरण विभागच नाही तर उरण तालुक्याचा विकास ज्यांच्या माध्यमातून कायापलट करण्याचं सामर्थ्य असं सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व यांचा आदरपूर्वक सन्मान रवी शेठ साहेबांचा या ठिकाणी मात्र सन्मान केला जातो. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हनी अप्रतिम टायमिंग. डीजे 2 मिनिटं थांबायचे आपण. मान्यवरांच्या सन्मानाकडे आपण जाऊया. अगदी एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे आणि महेश शेठ बालदी साहेबांच्या विजयामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलाय असे आदरणीय सन्माननीय रवी शेठ साहेबांचा सन्मान या ठिकाणी आमच्या मुख्य मंचावरती करत असताना A1 जोडी ज्यांच्या माध्यमातून हा सन्मान त्यांचा केला गेलाय. मनपूर्वक साहेब आपलं मनापासून आभार. अगदी कर्तृत्ववान नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, गोरगरिबांच्या हकेला धावणारा नेता आणि उपस्थित पाहुणे आमचे रविशेठजी भोईर साहेब, भारतीय जनता पार्टी शहर विभाग अध्यक्ष आणि त्यांचा सन्मान इथे केलाय. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेनं. 40 धावसंख्या आणि इथे मात्र आपण पाहतो रनआउटची संधी. प्रतिम क्षेत्रक्षण. इट्स अ नॉट आउट. बोले तैसा चाले त्याचे वंदावी पावले. हे ब्रीदवाक्य आपण सातत्यानं पाहतो आणि ते ब्रीदवाक्य लागू होते साहेबांवर. अप्रतिम कार्यप्रणाली त्यांची. कारण उरण तालुक्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारचं अडचण असली एक फोन करा, सदैव तत्पर असणार हे व्यक्तिमत्व आपण पाहतो. आदरणीय व्यक्तिमत्व रवी शेठ साहेबांचा या ठिकाणी मात्र आदरपूर्वक सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातो. धन्यवाद साहेब. आपले या ठिकाणी उपस्थिती लाभली त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर आभार सुद्धा व्यक्त करतोय. बॅक टू द क्रिकेट. मैदानाकडे वळतोय. धावसंख्या 41. 2 चेंडूचा खेळ पूर्वार्ध मधला शिल्लक असणार आहे. मोठा फटका येणार का? फुलरचा बॉल. अप्रतिम चेंडू. यॉर्कर चेंडू. 2 इज द कॉल. दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सहज गत्या या ठिकाणी जोडलेली आहे. निहाल नाराज आहेत कारण क्षेत्ररक्षक जे आहेत ना थोडेसे लेझी पाहायला मिळाले. वेगानं कोणच आलं नव्हतं चेंडूवर. वन शॉट आहे. पंचांचा इशारा. कंगाली में आटा गेला असं म्हणावं लागेल. देव देतं आणि कुत्र पीठ खातं असं म्हणावं लागेल. मात्र या ठिकाणी आधीच धावसंख्या कमी, आधीच कर्जबाजारी, त्यात आला उसना शेजारी अशी गज झाली या ठिकाणी. आधीच धावसंख्या कमी आणि त्यात 1 रन शॉट. काय म्हणावं आता. 42 धावसंख्या. नाजूक परिस्थितीमध्ये एक षटकार आला तर 48 होतील. चौकार आला 46 होतील. सिंगल आली 43 होतील. काय येणार? फुलटॉस बॉल. इट्स अ नो बॉल. बीमर कॉल बाय द अंपायर्स. सिंगल तर मिळणार. इथे मात्र पाहतो आपण चौकार सुद्धा पाहायला मिळतो. हा बोनस आहे पहा. येस डीजे.
चौकार षटकार नाही प्रशांत माळी सर, दोघांचा मध्ये मधला आकडा आला, पंजा आला. इट्स अ फ्री हिट, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. फ्री हिट आहे. फ्री हिट वर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, बराचसा उसर चेंडू हवेत आहे. फ्री हिट आहे, क्षेत्ररक्षक बॉल फेकून द्या अन्यथा सेलिब्रेशन कराल. 2 धावसंख्या जोडल्या जातात. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग धावसंख्या 49, 50 रन्स ऑन अ टार्गेट. 50 धावसंख्येचं आव्हान असेल, 30 चेंडू 50 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा प्लीज. गीत आपण ऐकलं. धावसंख्या आपण पाहतो 30 चेंडू आणि 50 धावा. 16वं शतक मित्रांनो, कोण विसरल. खऱ्या अर्थानं जन्म झाला खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा, परंतु त्याच 16व्या शतकामध्ये आपल्या राज्यावर 5 सुलतानी सत्ता थैया थैया नाचत होता. मंदिराचं मंदिर लुटत होती. आपल्या आई बहिणींच्या आबरू मात्र वेशीवर टांगत होती. आणि अशा वेळी मात्र या आबरूला, या आलेल्या संकटाला तोड कोण देणार, सगळ्यांनीच मात्र आभाळाकडे पाहिलं होतं. आणि अशा वेळी मात्र पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय शिवनेरी किल्ल्यावर खऱ्या अर्थाने एक अशी ज्योत चमकली. राजमाता जिजाऊच्या पोटी असा एक दिवा उजळला ज्याने महाराष्ट्र उजळवला, असं छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत आपण ऐकलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा देतोय. आणि पुन्हा एकदा सेकंड हाफ उत्तर अर्धाकडे या ठिकाणी सुरुवात करतोय. आपल्या समेत संयम सर सुद्धा जोडले जातील, परंतु इथे मात्र आव्हान आता असणार आहे 30 चेंडू आणि 50 धावा. थोड्यासा कुठेतरी 10 ते 15 धावसंख्या शॉर्ट आलेल्या आहेत असं म्हणावं लागेल. कारण हे मैदान, ही खेळपट्टी आपण मागच्या 4 दिवसामध्ये, आजचा 5वा दिवस आहे, 4 दिवसामध्ये मंथन सर पाहिली तर 5 षटकामध्ये 50, 60, 55 किंबहुना मित्र म्हणून 70 या धावसंख्या सुद्धा कमी पडलेल्या आहेत. त्यामुळं आता गोलंदाजीची पराकाष्ठा, आता जी मॅच जी आहे ना ती पहिला पॉवर प्लेवर ओपन होऊन जाईल. परंतु क्रिकेट आहे, होत्याचं नव्हतं याच खेळामध्ये होत असतं. राजाचा रंक याच खेळामध्ये होत असतो. त्यामुळं क्रिकेटवर गर्व करू नका. एक इनिंग तुम्हाला सातत्याने आपण पाहत असतो. अलीकडच्या काळामध्ये यंगस्टर आपण पाहतो, एक इनिंग चांगली खेळली की हवेत मावत नाही. परंतु मित्रांनो, त्या एका इनिंग मुलं तुम्हाला जे खऱ्या अर्थानं सामर्थ्य कोणी दिलंय, खऱ्या अर्थानं आपण पाहतोय क्रिकेटमध्ये तुम्हाला जे जे सहाय्यक आणि तुम्हाला जे ज्ञान देतात ना ते सिनियर खेळाडू देत असतात. त्यामुळे सिनियरची इज्जत करत राहा. अलीकडच्या काळामध्ये पाहतो आपण विराट कोहली सर, रोहित शर्मा सर ट्रोल होत असतात, त्यांना बरेचसे ट्रोलिंग चालू आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही विसरताय, जर विराट कोहली सरांना ट्रोल करण्या अगोदर ती मॅच गतवर्षी 2 वर्षा अगोदरची भारत आणि आपण पाहतो पाकिस्तानची मॅच आठवा जरा मॅच 14 मध्ये 48 धावसंख्या पाहिजे होता. विनिंग प्रोडिक्शन जर आपण बघितलं ना, भारताच्या बाजूने 1% विनिंग प्रोडिक्शन होती. 14 चेंडू 48 धावसंख्या. त्यावेळी भारताला विजयाचं स्वप्न बघणं सुद्धा गुन्हा होता. अशा वेळी मात्र जबाबदारी घेतली विराट कोहलीनं. हॅरिस रॉफ द्रुतगतीचा गोलंदाज, जे पाकिस्तानची खऱ्या अर्थानं बुलेट ट्रेन आज या नावानं संबोधला जातो, त्या हॅरिस रॉफवर 10 वर्षातील सगळ्यात बेस्ट फटके कोणी मारले तर विराट कोहली. 2 षटकार ते, आणि भारतीय संघाला विनिंग स्ट्रोक खऱ्या अर्थानं आला होता, अर्थातच आर अश्विनच्या बॅटमधून. परंतु बरंच काही घडलं. 14 मध्ये 48 धावसंख्या बनवायच्या होत्या, त्या भारतीय संघाने बनवल्या सुद्धा. आणि पाकिस्तानला पराभव करून भारताला 2022 मध्ये विजय गिफ्ट सुद्धा देणारा तोच विराट कोहली सुद्धा होता. त्यामुळं, आणि जर रोहित शर्मा तुम्ही मित्रांनो ट्रोल करत असाल ना, तर खऱ्या अर्थानं ती गत वर्षाचा
50-50चा वर्ल्ड कप आठवून बघा, जो नक्कीच भारतामध्ये झाला, परंतु एकही मॅच पराभूत न होण्याचा रेकॉर्ड तो सुद्धा त्याच्या नावावर. आणि त्यानंतर मात्र मॅच झाली अगदी 4 महिने अगोदर 2020 वर्ल्ड कप, तो सुद्धा जिंकला आपण तब्बल 16 वर्षांनी. त्यामुळे एक इनिंग मध्ये मित्रांनो कधीच सिनियर खेळाडूवर तुम्ही बोटं उचलू नका, एवढंच सांगेन तुम्हाला. आणि आपला खेळ, आपला जो गेम आहे तो गावापुरता मर्यादित ठेवा. तुम्ही खेळताना त्यावेळी मित्रांनो तुमचा गाव जिंकत असतो आणि तुम्ही पराभूत होत असताना त्यावेळी तुमचा गाव पराभूत होत असतो. त्यामुळं एक गाव 11 खेळाडू हे तुमची निवड संबंध गावाच्या माध्यमातून झालेले असते. प्रेक्षक वर्ग हे तुमच्यासाठी येत असतात, त्यामुळे नेहमीच गावासाठी खेळत जा. आपल्या संयम सर जोडले जातीलच. मॅच ऑन आहे. 50 धावसंख्येचं आव्हान. ओपनिंग पेअर या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. निहाल नाईक पहिला चेंडू ओ रिव्हर्स अटेम्प्ट, बॅट क्रीज सोडली निहालने. यावेळी मात्र आउटसाइड एज. पहिल्या चेंडूवर मोठा हादरा बसला जातोय. निहाल नाईक होणार झेलबाद. म्हणत असतील आता मंथन सर की ऍज अ कॅप्टन आहे आणि ऍज अ कॅप्टनला हा शॉट सूट होत नाही कारण निर्णायक मॅच आहे. परंतु त्या प्रेक्षकांसाठी सुद्धा सांगतोय, याच शॉटनं सकाळपासून त्याने धावसंख्या सुद्धा बनवलेल्या आहेत. रिव्हर्स अटेम्प्टचे बरेचसे चौकार आज आलेले आहेत. सो त्याच कॉन्फिडन्स मध्ये कदाचित पहिला चेंडू खेळला असावा आणि इथे मात्र नशिबाला ते मान्य नव्हतं. आज पदरात वेगळेच काय आलं आणि ते मात्र विकेट्स पाहायला मिळते. चिरनेर गावातील आणखीन एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. साहिल चव्हाण हा खेळाडू आपण पाहतोय. आणखीन एक गुणवंत खेळाडू. चला साहिल थोडस स्पीडअप करा बॉयज प्लीज. वेळ वाचवा, खेळ वाचवा असं म्हणावं लागेल. अजूनही एक मॅच शिल्लक आहे आपली आणि त्या मॅच मधून टॉप 7 ला पहिल्या दिवसामध्ये टॉप 7 चा जाणारा संघ एक सामना मात्र ते माळीसर बाकी आहे अजूनपर्यंत, कारण वेळेअभावी तो सामना होऊ शकला नाही. त्यामुळे तो शेवटच्या दिवशी सामना खेळवला जाईल. टीम थोडासा उशिरा आली. आउटसाइड एज पास द फिल्डर, परंतु क्षेत्ररक्षण काय लाजवाब झालंय. काही धावसंख्या नक्कीच वाचवल्यात, 3 तर डेफिनेटली वाचवल्यात. पहा हे सुद्धा गरजेचं आहे. तुमच्या अकाउंट मध्ये जर धावसंख्या कमी असतील ना तर क्षेत्ररक्षकाने ती धावसंख्या वाचवता येते. गोलंदाजाला आत्मविश्वास तुम्ही देऊ शकता आणि केलंय मात्र आता या यंगस्टरनं. सुजल नवाले हा खेळाडू पाहतो आपण, त्यानं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, सिंगल पाहायला मिळाली, अकाउंट ओपन झालंय. स्कोर जर आपण पाहिला क्रिकेटच्या मैदानामध्ये माळीसर फुटबॉलचा स्कोर पाहायला मिळतोय 1 वर 1 असा स्कोर पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा आता सज्ज होतोय. रॅटम ओव्हर द विकेट्स. स्लोवर बॉल लेट कट करण्याचा प्रयत्न, सरळ जातो, टेक ऑफ करतो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतो आपल्याला. एव्हरी डॉट बॉल क्रिएटिंग प्रेशर बाय द बॅट्समन. प्रत्येक डॉट बॉल हा थोडासा आपण पाहतोय दबाव मध्ये आणेल फलंदाजाला. एक मोठा फटका दबाव काढणार का. चांगली गोलंदाजी, टप्पा चांगला निवडलाय खरं तर आशिष पाटील या गोलंदाजाने. सबसे कातील आशिष पाटील असं म्हणावं लागेल. स्लोवर बॉल, फटका फसलाय, हवेत बॉल आहे, क्षेत्ररक्षक खाली. ओ दोघांचं भांडण, नशीब झील टिपला जातोय. कॉलिंग पोझिशन अजिबात नव्हती आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं अपघात टळला. 2 गाड्या एका लेनवर आल्या, परंतु मी तर म्हणेन माळीसर ब्रेक वेळेवरच मारले त्यांनी. अपघात टळला, परंतु मोठा मासा आणखीन एक गळायला लागतो. खेळाडू होणार झेलबाद. एकोण 50 बनवायचा आहे. चेंडू बाकी आहेत. 26 धावसंख्या अजूनही बनवायच्या आहेत. 49 धावसंख्या धावफलकावर सध्या पाहतो आपण. नाजूक परिस्थितीमध्ये दबाव मध्ये आहे संघ. 2 बाद अवघी 1 धाव. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला जातो. P1चं षटक, काय षटक हाताळलंय आशिष पाटील या गोलंदाजानं. अप्रतिम षटक या ठिकाणी. कौतुक करावं तेवढं कमी आहे या गोलंदाजचं. दबाव मध्ये आहे कारण ही सुद्धा नॉकआउटची मॅच आहे.
सो आम्हाला सुद्धा आमचं अस्तित्व टिकवायचं आहे हे दाखवून देणारी ही गोलंदाजी, परंतु आता मात्र कमबॅक करावा लागेल. निशांत वर्तक या खेळाडूवर आता खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्याला संघामध्ये का निवडलं, एक अष्टपैलू खेळाडू आहे, मोठे फटके खेचावे लागतील. हाफ ट्रॅकर बॉल, पुन्हा एकदा चेंडू हवेत, सुजल पुन्हा एकदा खाली, आणखीन एक झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक विकेट्स, आल्या पावली माघारी. इथे मात्र आपण पाहतोय निशांत वर्तक होणार झेलबाद. का 3 गडी बाद, 3 विकेट्स मिळवल्यात आशिष पाटील यानं. दबाव कोणावर नसतो मित्रांनो, प्रेशर मध्ये कोण नसतं, कठीण काळ कुणावर येत नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आला होता. पुरंदराच्या तहामध्ये स्वराज्यामध्ये फक्त आणि फक्त 32 किल्ले होते, त्यामधले 26 किल्ले बहाल करावे लागले होते. सगळ्यांसमोर प्रश्नचिन्ह आला होता, परंतु स्वतःवरती असल्या आत्मविश्वास आणि आपल्यामधले असं सामर्थ्य अवघ्या 5 वर्षामध्ये पुढच्या 350 किल्ल्यांचं साम्राज्य उभे करणारा माझा छत्रपती शिवाजी महाराज करून दाखवलं होतं. तेच करून दाखवावं लागेल या मात्र खेळाडूंना. करणार का? आउटसाइड एज, इथे मात्र आपण पाहतो ओव्हर द कव्हर, इनफिल्डच्या वरून शॉट खेळलाय. डीप थर्डमॅनच्या रिझमध्ये चेंडू फरार, चौकार. कारण आपण पाहिलं तर 5 धावसंख्या तरी सुद्धा अप्रतिम षटक म्हणता येईल. कारण टेनिस क्रिकेटमध्ये 8च्या कमी, माळी सर 8च्या कमी धावसंख्या दिला तर त्याला नक्कीच अप्रतिम. आणि 8च्या कालामध्ये जर तुम्ही 8 धावसंख्या कराल 3 विकेट्स, इथं तर 8 पण नाही, अवघ्या 5च दिल्यात. त्यामुळे आता मात्र रिक्वायर रन रेट आणखी वाढलंय. हे सर आम्हाला मात्र इथे सूचना पुरवली जाते. क्षेत्ररक्षक बदलला जातोय, 12th मॅन. चला जा, इंजुरी आलेली कदाचित. मी मागाशीच म्हटलं होतं माळी सर, कारण 12वा खेळाडू तितकाच महत्वाचा असतो का, त्याचं उत्तर पहा. प्रचितीस आलंय. चला स्पीडअप करा बॉयज प्लीज. हेच खऱ्या अर्थानं, कारण क्रॅम्प काय येतो तुमच्या बॉडी मधली ज्यावेळी वॉटर लेवल कमी होतं आणि खऱ्या अर्थानं येस शुगर लेवल किंवा सॉल्ट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मिठाचं प्रमाण कमी होतं, त्यावेळी तुम्हाला क्रॅम्पला सामोरं जावं लागतं. आणि या गोष्टी फिटनेस लेवलमध्ये तुम्हाला महत्वाच्या असतात. तुम्हाला नेहमीच सांगतो, सरावासोबत फिटनेसकडे सुद्धा तितकंच लक्ष देत जा. सराव तुम्हाला क्रिकेटचे शॉट्स परफेक्ट करून देतील आणि फिटनेस तुम्हाला तुमची बॉडी लँग्वेज परफेक्ट करून देईल, तुमची फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता तुमची करते देईल. त्यामुळे तुमचं सुद्धा सुधारलं जातं. वॉर्मअप सुद्धा होत नाही. अलीकडच्या कालामध्ये पाहतोय नवीन गोलंदाज अभिजित ठाकूर समोर टाकला या आउट साइडेच. इथे मात्र धोक्याची घंटा, विकेट्स विकेट्स. 12th मॅन गेला काय, झेल टिपला काय, आणखीन एक खेळाडू झेलबाद. मात्र प्रश्नचिन्ह उभा राहिलाय संयम सर. हाच तो संघ आहे का ज्यानं सकाळी 1 हँडेड मॅच जिंकवली होती? क्रिकेट आहे मित्रांनो, पहा. मी मगाशीच म्हटलं, राजाचा रंग आणि रंगाचा राजा याच खेळामध्ये होत असतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर, तिसऱ्या षटकानंतर आपल्या समवेत संयम सर जोडले जातील. एक आणखीन एक चांगला आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. खऱ्या अर्थानं चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकताय. उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग थोडस सुस्तावलेला आहे, कारण जो खेळ प्रेक्षक वर्गाला अपेक्षित आहे, प्रेक्षकांना काही महत्वाचं नाही, सामना कोणीही जिंकू दे, आम्हाला चौकार षटकार महत्वाचे आहेत. विकेट्स आल्यात ते पाहिलं आम्ही, आता आम्हाला चौकार षटकार पाहायचे आहे, ते पाहण्यासाठी तर आम्ही आलो त्या ठिकाणी, असं प्रेक्षक वर्गाचं मत असेल. परंतु ते कुठे येताना पाहायला मिळत नाही. त्याला कारण
ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. जे पहिलं षटक हाताळलं होतं अगदी त्या पावलावर पाऊल टाकून आता आपण पाहतो जितेश भोईर हा खेळाडू ऑन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आपल्याला. स्कोर बोर्डवर जर पाहिलं तर नाजूक परिस्थिती, 4 खेळाडू बाद, अवघ्या 5 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर ओव्हर द विकेट्सने. अभिजित फटका हवेत आहे, लॉंगांचा खेळाडू प्ले मध्ये येणार. इथे मात्र पाहतो माय गॉड, झेल होता त्याच्या हातातून, सुटला नाही तर चेंडू सुद्धा सीमारेषा ओलांडतोय. 6 धावा. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं खऱ्या अर्थानं बऱ्याचशा खेळाडूने सेलिब्रेशन सुद्धा माळीसर केलं असेल. सिंपल झेल होता, त्याला सुद्धा विश्वास बसत नाहीये. अभिजित समोर टाकला बॉल, हेलिकॉप्टरचा फटका, गॅप शॉट सिलेक्शन आहे, लॉंग चेस आहे त्या ठिकाणी. मिड विकेटचा खेळाडू येणार, उचलफेक झाली, कुठे फेकी केलात. यावेळी मात्र आपण पाहतो फेकी चांगली नक्कीच झाली होती, परंतु फेकी वेगळ्या एंडला झाली. नाराज आहे स्वतःवर तो क्षेत्ररक्षक आशिष पाटील. आपण पाहतो ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं, अफलातून षटक हाताळलं, लाजवाब. शब्द कमी पडतील कदाचित आज त्याच्यासाठी, परंतु आज चूक सुद्धा तितकीच महत्वाची केली त्यानं. जिथे विकेट झाली तिथे मात्र षटकार दिलाय, परंतु कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला अभिजित याला. समोर बॉल, समोर फटका, ऑफड्रॉचा फटका. यावेळी संधी आहे, संधीचं केलंय सोनं. आणखीन एक खेळाडू झेलबाद. कुणाल पाटील हा खेळाडू आपण पाहतोय, जासई गावातला हा खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू. खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा एक गाव 11 खेळाडू मध्ये खेळतो त्यावेळी ओपनिंग करताना वन डाऊन साठी कित्येक वेळा पाहिलाय. लेदर बॉल मध्ये सुद्धा त्याची अप्रतिम कामगिरी पाहिलेली आहे. एक स्ट्रोक प्लेअर म्हणून त्याची ओळख आहे. हा आपल्या देशाच्या बाहेर जाऊन त्याने खेळ खेळलाय. इंग्लंड वरून खेळून आलेला आहे. माळी सरांनी माझ्यापर्यंत माहिती पोहोचवली. इतका ताकदीचा खेळाडू आज आपण ह्या पोझिशनला उतरवता कुठेतरी विचार करावा लागेल आपल्याला. ताकदीचा खेळाडू नक्कीच आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. परंतु कॅप्टन्सीवर असलेला खऱ्या अर्थानं विश्वास, निर्णय त्यांचे असतात. प्लेइंग 11 माळी सर खऱ्या अर्थानं कोच वगैरे सिलेक्ट करतो, परंतु मैदानातले निर्णय हे कॅप्टनलाच घ्यावे लागतात ॲज पर रूल. हा नियम आहे, कोणते फॉर्मॅट घेऊन चला तुम्ही. त्यामुळे कॅप्टन्सी आता टेस्टिंग होणार. आज 5 खेळाडू बाद झालेले आहेत. निम्मा संघ गारच झालाय, कंबरड मोडलंय खऱ्या अर्थानं संघाचं. तिथून मात्र उभारी देणार का हा खेळाडू. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, नो फुटवर्क. आणि मात्र सातत्याने असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क या 2 गोष्टी जर तुमच्याकडे नसला ना तर नेहमीच तुम्हाला कठीण काळाला सामोरं जावं लागतं. तेच पाहायला मिळतंय शांत संत गतीनं. इथे मात्र आपण पाहतोय सामना आउटसाइड एज पास द फिल्डर. इथे मात्र पाहायला मिळतंय आपल्याला डीप थर्डमॅनच्या रिझन मध्ये नशिबाचा हा येतोय चौकार. कमबॅक करावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपला जातोय आणि 2 षटकामध्ये धावसंख्या आपण पाहतोय धावपटलावर तब्बल 17, 2 बाद 17. आता मात्र इक्वेशन 18 मध्ये 33, 11च्या सरासरीनं इट इज अ पॉसिबल, शक्य आहे. विकेट्स नक्कीच गेलेत, परंतु ही जी स्पर्धा आहे ना हे मित्रांनो नक्कीच प्रेक्षक वर्गासाठी सांगू इच्छितो. 5 गडी बाद झालेले आहेत. एक गाव 11 खेळाडू असते ना तर दबावामध्ये आले असते माळी सर, परंतु ही स्पर्धा अशी आहे ना तुमचा 9वा खेळाडू येऊन सुद्धा एका चेंडूवर षटकार मारू शकतो. ही ताकद आहे या स्पर्धेची, ही ताकद आहे खऱ्या अर्थानं निवडलेल्या संघाची. त्यामुळं गोलंदाजी ताकदीची करावी लागेल.
हेच फलंदाजी करताना, कारण ही खेळपट्टीच अशी आहे. गेले 4 दिवस घरबसल्या लाईव्ह सुद्धा स्पर्धा या ठिकाणी आपण हॅलो. या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतोय. याच दरम्यान हसुरामजी भोईर बेंडकल यांचं देखील आगमन झालंय. मी त्यांना देखील विनंती करेल आपण देखील मंचावरती या. हसुरामजी भोईर 40+ एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, त्यांना रिक्वेस्ट असेल आपण मंचावरती या. प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि उदंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर मान्यवरांची रेलचेल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. उरण प्रीमियर लीग पर्व 4 2025. 18 चेंडू आणि 33 धावसंख्या या ठिकाणी गरज असणार आहे. नवीन गोलंदाज निवडला जातोय. प्रवीणजी घासे या ठिकाणी त्यांचं आगमन झालं होतं. स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे ते सुद्धा या स्पर्धेला लाईव्ह पाहतात. आपलं सुद्धा सरसे स्वागत. आफ्टर बॉल जागा बनवली, इथे मात्र आपण पाहतोय वाट पाहिली, त्यानंतर मात्र वाट लावली. फाईन लेगचं क्षेत्ररक्षक क्लिअर केलं. 1 बाउन्स ओव्हर द रोड, ठोकलाय चौकार. चेंडूवर दबाव टाकणारा मात्र चौकार. सेन्सेबल बॅटिंग. इथे मात्र आता विचारपूर्वक फलंदाजी करावी लागेल. एका बाजूने रन रेटनी पुढे जायचंय तुम्हाला, दुसऱ्या बाजूने विकेट सुद्धा इन हँड ठेवावे लागतील. हीच गेम प्लॅनिंग करावे लागेल. आशिष पाटील गोलंदाज. आफ्टर बॉल ओव्हर द कव्हर, इन साइड आउटचा फटका. लॉंग चेस आहे डीप थर्डमॅनच्या रिझन मध्ये. चेंडू अडवला जातोय. चांगला क्षेत्ररक्षक आहे, कविश आहे. आपण पाहतोय बेंडकल गावाचा सुपुत्र आणखीन एक चांगला खेळाडू पाहतोय, त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत होता. आउटफील्ड अप्रतिम आहे. हे क्रीडांगण जर आपण पाहिलं तर अथंग मेहनत घेऊन खऱ्या अर्थानं या क्रीडांगणाला तयार केलंय. या मैदानाला आपण पाहतोय सुपीकता देण्याचं काम केलंय. कौतुक केलं जाईल सर्व कमिटी आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्व आयोजक आणि संयोजकांचं. पुढचा बॉल या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय. डान्सिंग डाऊन द विकेट्स. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज तितकाच चाणक्य. तू शेर तो मै बी सवा शेर हे दाखवणारी गोलंदाजी. पुढे आला होता, त्यानंतर मात्र पाहिलं अगोदरच हेरलं होतं. आपली लाईन लेंथ सगळं काही चेंज केलं आणि मात्र चेंडू स्लोवर पद्धतीचा टाकला. हाफ ट्रॅकर बॉल होता. 4 ते 6 मीटर लेंथला बॉल पिच झाला होता. तिथून विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. ओ स्विंग अँड मिस. यावेळी मात्र हिटिंग झोन मध्ये होता. लेंथ बॉल होता. त्या लेंथ बॉलला पिक करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र आपण पाहतो हा चेंडू आणखीन एक डॉट. सलग्न 2 बॉल डॉट. कुठेतरी प्रेशर वाढविल आता मात्र फलंदाजांचा. 14 मध्ये 27 ची गरज. मॅच अजूनही बॅलन्स आहे. इथून जर तराजू मध्ये तोडली ना मॅच 100% 50-50 आहे, परंतु एक विकेट्स पारडच जड करेल आणि एक मोठा फटका आणखीन विजयाला जवळ नेईल. तो फटका लगावण्याचा प्रयत्न. इथे मात्र सुजल काय क्षेत्ररक्षण केलंय आज. लाजवाब क्षेत्ररक्षण. कौतुक करावं तेवढं कमी आज सुजल तुझं. अफलातून क्षेत्ररक्षक. आज या एकट्या पठ्ठ्यानं ना धावसंख्या किमान 7 ते 8 धावसंख्या वाचवल्यात आणि म्हणूनच निलेशने त्याला जाऊन खरंच अप्रिशिएट केलं. हे गरजेचं आहे. यंगस्टार खेळाडू आहे. सगळ्यात कमी वयाचा खेळाडू हा मला तरी वाटतंय सुजलच असावा. यंगस्टार खेळाडू आहे. आज विंधने गावाचा सुपुत्र आपण पाहतोय. आज त्यांच्या वडिलांना सुद्धा नक्कीच गर्व असेल मॅच बघताना. आपला मुलगा आज एवढ्या मोठ्या पटलावर आणि इतकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. स्ट्राईक चेंज यावेळी आपण पाहतो. लेफ्ट हँड बॅट्समन ऑन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक बदलली. रिझल्ट बजावण्याचा प्रयत्न. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू फरार होणार. 1 बाउन्स ओव्हर द रोड. काउक करण्याचं क्षेत्र निवडलं आणि त्या चेंडूला मात्र पाठवलं सीमारेषा पलीकडं. 4 धावा. कुणाल पाटील या खेळाडूचं. कारण जासई संघांना स्वर्गीय मेघनाथ मात्र प्रतिष्ठान या संघाकडनं सातत्याने आपण खेळताना पाहतोय या खेळाडूला आणि आपलं वर्चस्व आज या खऱ्या अर्थानं मैदानावर सुद्धा गाजताना दिसतोय. 12 मध्ये 22 ची गरज आहे. 11च्या सरासरीनं अजूनही वाटचाल करायची आहे. मॅच पुन्हा एकदा बॅलन्स बनली.
अजूनही साथ सोडली नाहीये. मॅच अजून मात्र सोडली नाही. आणि का सोडायचे मित्र म्हणेन, शर्यत अजून संपली नाही, मी अजून हारलो नाही, कारण मला जिंकायचं आहे हे दाखवून देणारी ही फलंदाजी पाहतोय. सामना आपण पाहतोय श्रीशा आणि साक्षी मोठी जुई हा संघ पाहतोय फलंदाजी करताना. त्यांना मात्र 12 मध्ये 22 धावसंख्या. गोलंदाजच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय अक्षय स्मृती मरुवाई विंदणे संघाचा आशिष पाटीलनं चांगली गोलंदाजी केली 2 षटकामध्ये. 15 धावसंख्या खर्च करून 3 विकेट्स या ठिकाणी आपण पाहतोय जमवलेल्या आहेत. येणारे 12 चेंडू विजयासाठी 22 धावा. साक्षी श्रीशा अँड साक्षी मोठी जुई नीड 22 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज हे महागडं षटक असेल, हे इम्पॉर्टंट षटक असणार आहे. महागडं या कारणास्तव म्हटलं मी मित्रांनो, कारण या षटकामध्ये रिझल्ट डेफिनेटली आपण लावला जाईल. एका बाजूने फलंदाज मॅक्स टू मॅक्स रन जमवण्याचा प्रयत्न करतील, दुसऱ्या बाजूनं कमीत कमी धावसंख्या खर्च करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये केला जाईल. हे निर्णायक षटक असेल. दबाव तंत्रमध्ये आहे, अप्रिशिएट केलं जातंय. दोन्ही बाजूनी मात्र आता उत्कंठा वाढलेली आहे. दबाव दोन्हीकडे आहे. फलंदाजावर सुद्धा तितकंच आहे, गोलंदाजावर सुद्धा तितकंच आहे. सुजल फोपेरकर हा गोलंदाज. फटका हवेत आहे. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ स्ट्रोक. पहिल्या चेंडूवर दाखवला तडाखा, ठोकलाय षटकार. हे मात्र दाखवून दिलं या खेळाडूने. आदेश मोकल 7 मध्ये 16 बनवल्यात. इक्वेशन नाव चेंज, समीकरण बदललं गेलंय. 11 मध्ये आता 16 धावसंख्येची गरज. मॅच ऑन, मॅच ऑन ऑन बॅटिंग साइड. मॅच ओपन केली या षटकारानं. दबाव मध्ये आहे, सगळं काही उथलपुथल झालंय. आता मात्र पहा मीटिंग सुद्धा सुरू झाल्यात. गोलंदाजावर दडपण आहे. मी मागाशीच म्हटलं होतं, जे करायचंय ना या षटकात करायचं आहे. पहिल्या चेंडूवर षटकार लगावलाय. दबाव मध्ये असेल गोलंदाज. यंग स्टार बॉलर आहे. स्लोवर बॉल. इथे मात्र काय झालंय, सुजल कडे झेल गेलाय. आज त्याचा मात्र पाटला सोडत नाही चेंडू आणि त्यानं सुद्धा नाराज नाही केलंय. षटकार आल्यानंतर कमबॅक करणारा हा चेंडू विकेट्स येते. होता आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आणखीन एक चांगला खेळाडू. बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे. विशाल येतोय, एक अष्टपैलू खेळाडू आहे. विशाल सारखा खेळाडू पहा, ज्यावेळी कितीही मोठ्या मॅचेस असू दे, 1 गाव 11 खेळाडू मधून पिरकोल संघाकडनं खेळताना या खेळाडूला तुम्ही ओपनिंगलाच पाहिलेले आहेत. आणि किंबहुना मित्र म्हणेन माळीसर याने पहिलं षटक सुद्धा हाताळलेलं आहे कित्येक वेळा. त्यामुळे इतका ताकदीचा खेळाडू तुम्ही, मी मागाशीच म्हटलं थोडंसं बॅटिंग लाईनअप तुम्ही कदाचित चुकीचं उतरवलंय का, परंतु आता उशीर झालं नाही, कारण तितकाच ताकदीचा संघ आहे. कॅप्टन तरी काय करणार, ज्या पद्धतीची बॅटिंग लाईनअप असेल त्यांना सुद्धा तसंच ठेवावं लागतं. आपण कधी कधी म्हणतो की हार्दिक पांड्याला आपल्याला 4थं उतरवायला पाहिजे, परंतु त्याच्या अगोदर सुद्धा तितकाच ताकदीचे फलंदाज असतात. मग स्काय आहे, त्यानंतर सूर्यकुमार यादव, शुभमन गिल असतील, असे बरेचसे खेळाडू आहेत. त्यामुळं कॅप्टन्सी टेस्ट झालेली आहे आजच्या दिवसामध्ये सुद्धा, परंतु बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. विशाल सारखा खेळाडू आपण पाहतो ऑन स्ट्राइक एंडला आहे. यंग स्टार समोर बॉलर. फुल टॉस बॉल. इथे मात्र कॅच अँड बॉलची सुवर्ण संधी. इट्स अ नो बॉल. ओ इट्स अ नो बॉल. इट्स अ बीमर. रिव्ह्यू. यस, फिल्डिंग रिव्ह्यू आहे. बीमर चेक केला जाईल. दूध का दूध, पाणी का पाणी. एकदा दोनदा तीनदा नाही, जोपर्यंत फायनल एव्हिडन्स मिळत नाही ना तोपर्यंत उच्च न्यायपालिकेमध्ये निर्णय पाठवलाय. आता रिझल्ट 100% आहे ना. इट्स अ नो बॉल. जवळपास छाती जवळ चेंडू गेला होता, त्यामुळं ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो आपण. इझी इझी नाही, ड्रिप जरी झाला असता तरी भरपूर चेंडू लांब गेला असता. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न झाला होता, नशीब साथ देत नाही. आज नशीब
आज गोलंदाजाचं नशीब अजिबात साथ देत नाही असं म्हणावं लागेल. कुणाल आलाय आता मात्र. दोन्ही डाव्या हाताचा फलंदाज सध्या क्रीज मध्ये आहेत. एक विकेट्स महत्वाची आहे तुमच्यासाठी. इनसाइड आउट, वॉर्डर स्ट्रोक. ओ फ्री हिट होती ही. कुणाल नाराज असेल. फटका चांगला होता, गॅप मध्ये खेळायचा होता, गॅप शॉट्स खेळायचा होता. थ्रू द कव्हर्स हा फटका खेचला होता. अगेन्स्ट द टर्न पुढे आले होते. ऑन द राईज फटका, फुल फेस ऑन द बॅट. अप्रतिम फटका होता. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणं, परंतु स्ट्रेट टू द फिल्डर. कमबॅक केलंय पहा गोलंदाजानं. आणखीन एक फुल टॉस बॉल. पुन्हा ड्राईव्ह केला. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू गेम मध्ये येणार. फेकी आर्म टेस्ट होणार. फेकी आणखीन बेटर झाले. सी मी मागाशीच म्हटलं तुमची फेकी टेस्ट होणार, कारण याच गोष्टीवर तर दुसरी धाव घेतली होती. कोई आंखों में इशारा. दिवसा धावांची चोरी झाली मात्र मैदानामध्ये. 8 मध्ये 11 धाव संख्या. हे 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत. सुजल फोफेरकर एक चेंडू चांगला फेकायचा आहे. तुमचा आत्मविश्वास, ताकद दाखवा तुमच्या मधली. फटका हवेत आहे. पुन्हा एकदा संधी. यावेळी सोडणार नाही. संधीचं केलंय सोडणं. तोच फलंदाज, तोच गोलंदाज. यावेळी मात्र निर्णय बदललाय. इथे मात्र फेअर डिलिव्हरी आणि विकेट्स क्रमांक 5 आपण पाहतोय. 6वं खेळाडू होणार झेलबाद. सामना हवा होता ना माळी सर, तसाच सामना पाहायला मिळतोय. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. अप्रतिम, लाजवाब. आणि प्रेक्षकांचा जो उदंड प्रतिसाद मिळतो ना, ते खरंच वाख्यानं जोग आहे. त्याला कारण हे खऱ्या अर्थानं क्रिकेटवर असणारं प्रेम आणि आयोजकांनी आणि संयोजकांनी घेतलेली माळीसर ही मेहनत. कारण स्पर्धा आपली आहे, उरण तालुक्याची आहे, आपल्या स्वाभिमानाची, आपल्या अभिमानाची आहे. परंतु मॅच मैदानाकडे जाऊया पुन्हा. आता काय मॅच रंगते पहा. या यंगस्टरनं प्रभावित केलंय. काय गोलंदाजी हाताळली. एक चेंडू चांगला फेकायचा सुजल तुम्हाला. इथे काय झालं. चेंडू कुठे आदळलाय पहा. पंचांचा इशारा येईलच. येस, इट्स अ लेग बॉय. शरीराचा वेध घेणारा चेंडू. चांगला चेंडू हाताळला. कमबॅक केलंय गोलंदाजानं. आता मात्र चेंडू उरलेत 6 आणि धाव संख्या बनवायच्या आहेत 10. 6 मध्ये गरज आहे श्रीषा अँड साक्षी मोठी जी संघाला. 7 खेळाडू बाद झाले आहेत अजूनही. कुणाल पाटील आणि त्याला साथ देतोय परेश पाटील. 6 मध्ये बनवायच्या आहेत 10 धावा. संदीप पाटीलच्या नावाचा हायर बोलबाला. राजेश म्हात्रे भारत पाटील आहेत त्यांचे संगतीला. हिमांशु माळी निलेश पाटीलचा, प्रशांत माळी चेतन पाटीलचा पाठिंबा लखमोलाचा आहे. पाठिंबा लखमोलाचा. आयोजन कोणाचा न आमचे बालई गावाचा. 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 5वं षटक हाताळलं, माफ करा 4थं षटक हाताळलं सुजल फोफेरकरनं आणि आडनाव फक्त बदललंय. आता आणखीन एक गोलंदाज सुजल येतोय, परंतु सुजल नवाने. विंधणे गावाचा हा सुपुत्र सज्जन नवाले यांचा सुपुत्र आपण पाहतोय. वन ऑफ द लेजंड प्लेअर. आज ते सामना सुद्धा पाहत असेल कदाचित. 6 मध्ये 10 गरज आहे. आफ्टरकर बॉल. फटका फसलाय. हवेत बॉल आहे. इथे मात्र झेल अडवलं मात्र वाटतंय. नजरेच्या बाहेर सगळं काय झालं. चेंडू पाहायला मिळाला नाही आम्हाला, परंतु इथे मात्र पंचांच्या रिएक्शननी समजलं. हे 2 धावा आहेत. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. दोन धावसंख्या नक्कीच जमवल्या जातात. सुजल पुन्हा एकदा सज्ज होतोय. एस रिप्लेच्या माध्यमातून
गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. सुजल गुड बॉलिंग स्विंग आणि मिस. डॉट बॉल पाहायला मिळतोय. यंग स्टार एका बाजूला यंग स्टार आहे, उभरता स्टार, उभरता खेळाडू आपण पाहतोय सुजल नवाले, त्याच्या हातामध्ये आता चेंडू आहे आणि खांद्यावर खूप मोठी जबाबदारी. आता ती जबाबदारी तुम्हाला काही करून झेपवायची आहे. त्या जबाबदारीला चोख प्रत्युत्तर द्यायचं आहे. त्यावर जबाबदारी टाकली मॅच जिंकण्याची. ज्या धावसंख्या आहेत 4 मध्ये 8 त्या बनवून द्यायची नाहीत, ही जबाबदारी टाकली. दुसऱ्या बाजूने चेस करायचे धावा. फटका फसलाय, हवेत बॉल आहे, ही कॅच इम्पॉर्टंट असेल. विकेट सगळ्यात महत्वाचं म्हणजेच हा डॉट बॉल येतो आणि आजच्या या इनिंग मधल्या माळीसर चौथा झेल चुपतोय. कॅच अँड बॉलची सुवर्ण संधी खेळवणार झेलबाद. खेळाडू 8 बाद झालेले आहेत. अगदी पंच आणि गोंधळ्यांचा खुणा चालू होत्या आणि यावेळी मात्र आम्ही माईक उचलूनच सांगितलं 8 खेळाडू बाद झालेले आहेत. काय मॅच रंगली पहा. प्रेक्षक वर्गाला नक्कीच विनंती करतोय, दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. जिंकणार कोण आहे? जिंकणार क्रिकेट आहे मित्रांनो. हा टाळ्या कमी पडतात. या गोलंदाजासाठी सुद्धा काय षटक आतळलंय. नवीन खेळाडू मैदानामध्ये जातोय विशाल कामोटकर जातोय. 3 मध्ये 8 बनवायचे आहेत. एका बाजूने चेस, दुसऱ्या बाजूने डिफेंड. मॅच मधला सगळ्यात महत्वाचा चेंडू. हाफ ट्रकर बॉल. यावेळी मात्र फटका फसलाय. घेऊन जाणार कुणालने जबाबदारी घेतली. कंपल्सरी आता मात्र 7 धावसंख्या बनवाव्याच लागतील. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होईल, म्हणजे एक षटकार सुद्धा पुरेसा होऊ शकतो. परंतु 2 चेंडू आहेत, काही घडू शकतो, काही घडू शकतो. चला स्पीडअप करा, थोडस वेळ घेणं गरजेचं आहे. मी सहमत आहे विंधणे संघाच्या बाजूनं, कारण खूप महत्वाचा आता चेंडू हाताळणार आहे. काय षटक हाताळलंय सुजलनं. हॅट्स ऑफ यू, कौतुक करण मित्रा तुझं. अप्रतिम षटक. आज खरंच सज्जन नवाले सर जर मॅच बघत असतील, तुमचे वडील जर सामना पाहत असतील तर अक्षरशः मी सांगतो ना, गर्वाने छाती फुगली असेल त्यांची. आणखीन काय पाहिजे. 11 धावसंख्या होत्या माझ्या पट्ट्यानं. 5व्या चेंडू पर्यंत मॅच अशी आणली ना की त्या मॅचचा रिझल्ट कोणी सांगू शकत नाही. व्हॉट अ मॅच. 1 तास 5 मिनिटं झाले. चला सुजल प्लीज थोडस स्पीडअप करा, अजून एक मॅच बाकी आहे. 2 मध्ये 7 बनवायचे आहेत. 2 मध्ये 7. फुलटॉस बॉल. यावेळी मात्र आपण पाहतोय खेळाडू त्या ठिकाणी कुणी नाही, चौकार. एस डीजे थांबा आता 2 मिनिटं. सगळ्यांच्याच फासल्या फुसफुस झाल्यात. थांबा आता. पहिली मॅच झाली त्याचप्रमाणे कोण जिंकेल, काय होईल. चौकार आलाय, फरक नाही. अजूनही 3 धावसंख्या आहेत. 2 झाल्या टाय होईल. 1 झालं तर गोलंदाजी करणारा संघ विजयी या ठिकाणी घोषित केला जाईल. अर्थातच किमान 2 धावसंख्या तरी बनवायच्यात आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला मॅच टाय करण्यासाठी. व्हॉट अ मॅच. चला प्रेक्षक वर्ग आता मात्र प्रतिसाद द्या तुमचा टाळ्यांचा. मॅच आवडली असेल, गोलंदाजी आवडली असेल, चला टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम गोलंदाजी. एक चेंडू चांगला फेकायचा. दुसऱ्या बाजूला कुणाल, एक हिट मारायची आहे तुम्हाला. काय मॅच रंगली, काय मॅच रंगली. लाजवाब. 2 चेंडूना सुपर ओव्हर आहे. माईक स्टंप मधून क्लिअर आवाज आलाय. कीपरने दिलाय. काय कोणता चेंडू फेकणार. स्लोअर बॉल, यॉर्कर, हाफ ट्रॅकर, काय चेंडू येणार. बरेचसे गणित, बऱ्याचसा विचार आणि घेरलंय आता मात्र सुजलला. कोणता चेंडू फेकू. आपल्या मधली ताकद दाखवा. एक डिसिजन घ्या आणि त्या डिसिजनवर ठाम राहा. इथे मात्र मॅच जिंकलेली आहे सुजलने. काय षटक हाताळलंय. अप्रतिम, लाजवाब. 11 धावसंख्येचा डिफेंड करताना, 10 धावसंख्येचा डिफेंड करताना 2 धावसंख्येने मॅच जिंकलेली आहे. गोलंदाजी आवडली असतं तर टाळ्या होण्यास हरकत नाही. अफलातून गोलंदाजी सुजल नवाले या गोलंदाज यंगस्टरने काय गोलंदाजी केली. लाजवाब.
चित्तथरारक षटक होतं ते हाताळलं अर्थातच सुजल नवाले. तर मी या ठिकाणी सन्माननीय अतिथी रविशेठ भोईर